कट झालं म्हणून 5 किलो थोकली आंबा खाताना तू तोंडात निघालं ते. सध्या हा काप शेवटचा खाणार नाहीयेस तू ड्रायव्हर आहे तशी मी पण ड्रायव्हर आहे मी पण काही काम नाही करणार. पेपर उडणार आहे, पेपर. तसंही आपण काम सुरूच आहोत. ह्या तिघांना करू दे. हे मला आंबा कापायला पण सांगता, खाऊन नाही देत, कापून दे बस. नाही तू खातच नाही ना, तू चुकते. नको बघा आंबट आहे. हाय हॅलो नमस्कार. सेकंड ब्लॉग मध्ये, कोकणातल्या सेकंड ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला मस्त वाटला तर जराही स्किप करून किंवा पुढे पुढे असं करून नका बघू. पूर्ण व्हिडिओ बघा, त्यात गंमत आहे. 4 पैसे मलाही मिळते, 4 आनंद तुम्हालाही मिळते. त्यामुळे हा ब्लॉग सुद्धा पूर्ण बघा. सुदीपच्या घरचे आंबे देणार आहोत. तुम्ही तुमच्या घरचे आता बघूया. आमचे आंबे हिरवे जरी असले तरी चवीला अतिशय गोड आहेत. हे ग आता श्रद्धाचं तोंड बघणार का आलंय. नाही गोडच आहे तू. आपण काय म्हणतात श्रद्धा, कळला जमीन आसमानातला फरक. सुदीपने प्रेमाने दिलेल्या आंब्याची चव बघितली का. तो पण आंबा प्रेमाचाच होता त्यांचा. हा प्रेमाच आहे. पण कुठला आंबा आवडला तुला ही? खरं सांगा ही. श्रद्धा तुला आता प्रामाणिकपणे कुठला आंबा आवडला? आंबा खायला डिप्लोमॅटिक तो खरं सांगू का, ती म्हटली ती अगदी खरं आहे. तो पण आंबा चांगला होता, कारण आता तो जास्त उरलाय. स्वतःकडचं संपूर्ण आला नंतर माझ्या भीक मागायला. बोल ना, भावाला भाव नाही देणार. तसंही देत नाही. वा, थँक्यू सुदीप. हा हात धुवाल ना. श्रद्धा सॉरी. शेडा असलेला आंबा आवडतो. निवडून घ्यायची सवय अजून संपली नाही. आता मस्त गाडी झोप काढणार आहे. वा. आणि अक्षय गाडी चालवणार. नाही मी पण झोप काढणार. मी गाडी चालवणार आहे, मी गाडी चालवणार आहे आणि मग या दोघांची झोप उडणार आहे. ऐक ना, मग मी खाली उतरते, मी बसतच नाही गाडीत. आणि तुम्ही इथेच झोपते, इथे चांगली झोप लागेल. मी पुढे जा, 4 किलोमीटर नंतर मी निघते. बघा या माणसाचं काय झालंय पुढे काय झालं परत. बाई कसं असेल? बाईकच आता स्किड झाले. पाऊस ते काय आलं नाही, काय आलं त्याचं काय बोललीस ते परत बोल. या माणसाचं काय म्हणणं नाही आयुष्यात. म्हटलं ह्या माणसाचं काय म्हणणं नाही, सगळं म्हणणं बंद झालंय बिचारे. तो बिचारा खरंच बिचारा आहे. कुठले पाप केली होती काय माहिती की सेम जी साधनाने केली होती. नाही कौतुक. माय गॉड, इथे हात देऊन लोक मागे लागतात, इथे हात धुवायला मागे लागतात. माझ्या आंब्याचं अतूट नाते, त्यामुळे ते न संपणार आहे. मी आंबा खाऊन खाऊन माझा ड्रेस पण आंब्यासारखा झाला, म्हणून ती बिंदास पाडते आज. आज तिला काय त्रास वाईट होतो. चला मी निघते. मी पण या जोकवर निघायचं वाटते मला, पण काय करणार. तशी माझी गाडी वेगळी बरं आहे. आई पण घाणेरडी जोक मारायला लागली. बाय बाय जा. बाय बाय निघा. पुढच्या आयुष्यात तुम्ही रस्ते किती चुकताय. एकदा नाही, दोनदा नाही, दोनदा. कुठला चपला? ऐक ना साधना, तूच बोललेस ना मग. आयुष्यात मी मोठा रस्ता चुकलेली आहे. आयुष्यात मी मोठा रस्ता चुकलेली आहे, म्हणून या रस्त्यावर आले. या रस्त्याचा काय उपयोग? आणि या रस्त्यावर आली पण चौघात आता घर घेऊन आली. अरे या आपल्या चौघांना घेऊन आंबट्या सद्दार का कसा वाटतोय, कसा वाटतोय आंबा. मी आंबट खात नाही. आपण नाही आंबट शौकीन. आंबट शौकीन नाही. आंबे खाऊन खूप आंबा खाल्ला.
आता तुला काकतकर चला, गाडीने शू केली. कशी कशी आमची दापोली? मस्त काय मस्त, भारी की नाही तुझ्यासारखी? काय कोकणातल्या मुलीला सांगते ए तळ कोकण वगैरे काय नाही, आपलं कोकण कसंही असो, तळ असो, मळ असो, जळ असो, गळ असो, कसंही असो, कोकण आपलं आहे, भारीच आहे. मी पण बघणार आहे सावंतवाडी तुझी पहिल्यांदा, पण आमची दापोली पण भारी आहे. भारीच आहे, मस्तच आहे. येवा कोकण आपलाच असा, येवा कोकण आपलाच असा, आपलोच असा, आपलोच असा. येवा कोकण आपलोच असा, येवा कोकण आपलोच असा. सावंतवाडी पण आपलोच असा, दापोली पण आपलोच असा, रत्नागिरी पण आपण आपलोच असा, रत्नागिरी पण आपलोच असा, देवगड पण आपलोच असा, सगळाच आपलो असा. रत्नागिरी, अख्खा महाराष्ट्रच आपलो असा. कबगिरी, सुबह तो खडी थी. नाईस वन रत्नाला सांगतो. खतरनाक टर्न घेतलाय हा. उंदीर मामा आयलो आणि नाही ते चांगलं होतं. खाली खाली गेलो. हो म्हणजे आपल्या देवासाठी फक्त काही मिनिटं बाकी आहेत त्याला भेटायला. नाही मोदक कोण खाणार? लगेच आवडे आले. अरे आणि मग तू नाही खाणार? तू कोण? मी बनवणारी नाही, तू हावरी मित्र मंडळाची अध्यक्ष पाहिजे ना मोदक. मग आधी देणार नाही. अरे तिला विचार ड्राईव्ह करायचं की नाही, दे ना. बाय बायसो वैसा. अरे यार. खूपच वायसो वैसा. पहिला मला ड्रायव्हरला पहिला नैवेद्य दाखवा लागतो. तिला एक देते ना, मग तुला देते, परत देते ना तुला. वा काय झालं? जमलं तिला बोलायला, काहीतरी बोलली होती. आई त्याच्या गळ्यात ओळखा बांध, तो फार गाडी फास्ट चालवतो. मी काय फास्ट चालवत नाही. चल जाऊया, हेमंत देवाला जायचंय. एवढा हिरो नको बनूस, देव कन्फ्युज होईल. नेमका सापडलं ना. हे बघ केवढी उतरण, कशी पार्किंग कशी वाटली साधना? कडक मस्त भारी उतरण. हिने मस्त लावली, तिला टास्क होता. हो पदर बघ क्लोज आहे तिला. लोकांची फुलं तोडतात बघा. देवाला फुल काय श्रद्धा? फुटेज फुल श्रद्धाचं. काही नाही, लोकांचीच फुलं तोडून घ्यायची आणि देवाला जायचं. अरे वा फुलं व्हायची. असं नसतं ग, सगळी फुलं ही देवाचीच असतात. तिथे जाऊन चाफ्याची घेणार साधना तुझं काय म्हणणं आहे? देवाचीच आहेत आणि देवालाच वाहणार होतं पण. गवं लागते बापरे, लग्न आपलं झालंय, पण हे बघ त्यांचं पण झालंय. नाही म्हणजे ताज ग ती वाजते. मस्त ना हे फुलाचं. हे जास्त कधीपासून एकत्र येतो ग आपण. बघ लगेच नारळाच्या ह्याच्यावर फोडायला. हा फोडून टाक. तो जास्त बोलतोय. बोलतोय जास्त बोलतो आणि खूप फास्ट गाडी चालवतो. अरे हिचं काय नाही चालवली बाबा फास्ट. तुझी गाडी जुनी गाडी आहे, ती स्लो चालते. तरी पण मला हेमंत ओरडत होता. हे सारखं बोलून हे ते नाही लावणार मी. एडिट माझ्या हातात आहे. गाडी फास्ट चालवतेस. तर आमच्या कुलदैवतेला आम्ही पोहोचलेलो आहे आणि इथेच मी ब्लॉग थांबवते, कारण गाडी फास्ट चालवते तसा ब्लॉग फास्ट चालायला नको. त्यासाठी तुम्हाला तिसऱ्या ब्लॉगची वाट बघावी लागेल आणि मला खात्री आहे की तुम्ही ती बघणार आहात, कारण तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे. नसेल केलं तर लगेच करा आणि लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि असंच प्रेम करत राहा, कारण आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे. हा आम्ही राजा राणी सारखे येणार. ह्याला म्हणतात जाऊबाई. जाऊबाई नाही रे, नणंद.
जावेचा स्कोप नाही दिला. परत दुसऱ्याला शिकवता दुसऱ्याच्या घरात चालली. त्यांना पण शिकवणार वाटतं, शिक्षिका आहे ना. तर नंडेचा नंडेपणा पाहून आपण ब्लॉगला सुरुवात करूया. कुठला पंच होता मलाही कळला नाही. नंडेचा नंडेपणा जाऊ दे, पण ब्लॉग खूप छान आहे. तर ब्लॉग मात्र नक्की बघा. आणि हा सुद्धा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नेहमीप्रमाणे सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा.